नमस्कार. मी डॉक्टर दीप्ती कंधारे. मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर जगातलं प्रत्येक जोडपं हे कधी ना कधी या विषयापर्यंत, या प्रश्नापर्यंत येऊन थांबतं, की एकाच मुलावर थांबायचं की दुसरं मूल पण होऊ द्यायचं. तर या अनुषंगाने तुम्हाला या प्रश्नामध्ये, या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये काहीशी मदत होईल या दृष्टीने हा व्हिडिओ. सुरुवातीला एक डॉक्टर म्हणून काय पर्स्पेक्टिव्ह आहे याविषयी मी बोलते आणि मग नंतर बाकी सामाजिक काय काय अँगल आहेत त्याविषयी. पहिला महत्वाचा मुद्दा जो विचारात घेतला पाहिजे तो म्हणजे त्या बाईचं वय. 30च्या आत पहिलं मूल आणि 35च्या आत दुसरं मूल झालेलं हे शक्यतो चांगलं असतं. दोघांसाठी म्हणजे त्या बाईच्या आरोग्यासाठी पण आणि होणाऱ्या बाळासाठी पण. सगळ्यात पहिले म्हणजे तर फर्टिलिटी रेट हा चांगला असतो कमी वयामध्ये. याशिवाय जसं जसं वय वाढत जातो तशा तशा रिस्क वाढत जातात. म्हणजे प्रेग्नन्सी मधल्या रिस्क फॉर एक्झाम्पल डायबेटीसचं म्हणजे जेस्टेशनल डायबेटीस जो होतो त्याचं प्रमाण, नंतर ऑब्स्टेट्रिक रिस्क म्हणजे बाळंतपण होताना ऍक्च्युअल मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर ह्या 35 नंतर तर खूप जास्ती प्रमाणात वाढतात आणि पहिलं मूल असेल तर 30 नंतर पण काही प्रमाणात ह्या वाढतात. याशिवाय बाळाच्या आरोग्यासाठी पण अनेक गोष्टी असतात. म्हणजे जर उशिरा वयात बाळ होत असेल, तर मग त्याच्यामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज काही येऊ शकतात. याशिवाय प्रीटर्म लेबर म्हणजे पूर्ण दिवसभराच्या आतच बाळंतपण होणं किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होणं. म्हणजे बाळाचं वजन कमी असणं. तर या गोष्टी जसं-जसं वय वाढेल तशा-तशा वाढत जातात. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करता, तर तेव्हा शक्यतो 35च्या आत आणि पहिलं मूल हे 2-3 वर्षाचं झाल्यानंतर केलेलं कधीही चांगलं. कारण एक 2-3 वर्षात झीज भरून निघते आणि परत सेकंड टाईम चान्स घेण्यासाठी सुद्धा स्त्रीचं शरीर हे तयार होतं. आता जर तुमचं वय 35 प्लस असेल आणि तरीही तुम्ही विचार करत असाल, तर काही गोष्टींची काळजीही घ्यायला पाहिजे. म्हणजे डिलिव्हरीसाठी तुमच्या जवळच एक सुसज्ज असं व्यवस्थित चांगलं रुग्णालय उपलब्ध पाहिजे. तज्ञ डॉक्टर मंडळी पाहिजेत. याशिवाय नवजात बालकाची काळजी घेण्यासाठी सगळी सोय तिथे असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या सोयी आहेत, पण त्यासाठी लागणारं आर्थिक बळ हे सुद्धा पुरेसं पाहिजे. कारण फायनान्शियल एबिलिटी नसेल, तर जरी सोयी-सुविधा उपलब्ध असतील, तरी त्या परवडणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. ओके, आता अपार्ट फ्रॉम मेडिकल अँगल. तर दुसऱ्या बाळाचा विचार करताना जनरली लोक अपेक्षांचा संच डोक्यात ठेवून असतात. म्हणजे सगळ्यात पहिलं तर जेंडर बायस म्हणजे कंप्लीट फॅमिलीचं जे काही आपल्या डोक्यात कल्पना असते. म्हणजे जर आता पहिली मुलगी आहे तर नाही, आता दुसरा मुलगाच पाहिजे किंवा व्हाईस वर्सा पण. तर दिस इज नॉट नॅचरल थिंग. म्हणजे काही असू शकतं, दोन्ही मुली, दोन्ही मुलं. तर ह्याची जर तुमची तयारी असेल, तरच विचार केलेला चांगला. अजून दुसरी एक अपेक्षा अशी असते ना, की पहिल्या मुलाला खेळायला होईल किंवा त्याला कंपनी होईल किंवा अगदीच ते एकटं आहे, तर यासाठी पण लोकं विचार करतात. तर हे लक्षात घ्या, की दुसरं मूल जे आहे ते इंडिपेंडंट, इंडिव्हिज्युअल अशी पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पण तुम्हाला तितकाच वेळ देणं अपेक्षित आहे. सेपरेट वेळ देणं पण अपेक्षित आहे. नाहीतर पहिलं मूल दिवसभर टीव्ही बघतंय म्हणून दुसरं पाहिजे आणि मग दोन्ही मिळून टीव्ही बघत बसतायत. तर हे काही उपयोगाचं नाही ना. याशिवाय फायनान्शियल कपॅसिटी याचा पण विचार केला पाहिजे. कारण मूल वाढवणं म्हणजे ते चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण देणं, नंतर त्यांच्या गरजा पूर्ण करणं, यासाठी आर्थिक व्यवस्थित तुमची सोय असणं हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीने पण विचार केला गेला पाहिजे. याशिवाय सपोर्ट सिस्टम काय आहे? म्हणजे जर दोन्ही आई-वडील जेव्हा दोघंही बिझी असतात, तेव्हा आजी-आजोबा म्हणा किंवा कोणाची एकत्र फॅमिली आहे का? किंवा बाकी काही आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पण नक्की केला पाहिजे. अजून एक मला याबाबतीत महत्वाचा मुद्दा वाटतो, की तुम्ही कुठल्या प्रदेशामध्ये किंवा शहरामध्ये, नेम शहरामध्ये कुठल्या ठिकाणी राहताय. फॉर एक्झाम्पल जिथे आजूबाजूला मुलांचे कझिन्स आहेत, मित्रमंडळी आहेत, नंतर सोशल सर्कल चांगले आहे. तर अशा वेळेला मुलं एकटी पडत नाहीत. पण जर तुम्ही परदेशामध्ये राहत असाल, आजूबाजूला फारसे समवयस्क मुलं नसतील, आई-बाबा दोघंही बिझी असतील, फारसं सोशल लाईफ नसेल, तर मात्र मुलं खूप जास्त एकटी पडतात आणि अशा मुलांना जेव्हा सिबलिंग असेल, काही म्हणजे भाऊ-बहीण कोणी असेल, तर ती मुलं एकत्र छान पद्धतीने वाढतात. तर या गोष्टीचा विचार होणं पण महत्वाचं आहे. सो मला वाटतं तुम्ही या सगळ्याचा पूर्ण विचार केला पाहिजे. म्हणजे आईचं वय, फायनान्शियल कंडिशन, सपोर्ट सिस्टम, नंतर तुम्ही आई-वडील म्हणून मुलांना किती वेळ देऊ शकताय. तर या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक मूल हे स्वतंत्र आहे. जरी एका फॅमिलीमध्ये, एका घरात वाढत असतील
आणि एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला येत असली तरी प्रत्येक मूल हे वेगवेगळं आहे. सो ते त्यांच्या काही ऍडिशन फॅमिलीमध्ये करणार, फॉर दॅट मॅटर सबट्रॅक्शन पण करू शकतात. तर हे मूल वाढवण्याचा, प्रत्येक मूल वाढवण्याचा एक्सपिरियन्स हा वेगवेगळा आहे. त्याची तुमची तयारी आहे का? त्याची तुमची इच्छा आहे का? या सगळ्याचा विचार करून निर्णय घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.